CDS CEO कडून नाटको फार्मा या कंपनीला भारतामध्ये सेमीग्लुटाइड इंजेक्शन तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता ही कंपनी भारतामध्ये सहजरित्या याचं उत्पादन करून विक्री करू शकते आणि त्याचं लॉन्चिंग जे आहे ते मार्च 2026 मध्ये मार्केटमध्ये करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आता हे इंजेक्शन खास करून कोणासाठी असणार आहे, तर अशा प्रौढ व्यक्ती ज्यांना टाईप 2चा डायबिटीज आहे आणि तो डायबिटीज पुरेशा प्रमाणात नियंत्रणात येत नाहीये, तशांसाठी या प्रकारचं औषध जे आहे ते वापरलं जाणार आहे. आता व्यवसायासंदर्भात जर बोलायचं झालं तर जवळजवळ 50 देशांमध्ये यांचा व्यवसाय चालतो मित्रांनो आणि भारतामध्ये त्यांचे 9 उत्पादन केंद्रे आहेत. तशा प्रकारची छोटीशी अपडेट होती मित्रांनो, ज्यामुळे हा स्टॉक जो आहे तो आपला न्यूज आल्यानंतर सेम डेला आपल्याला 11% आसपास स्पाइक देताना पाहायला मिळाला. आता पुढे आपण या स्टॉकचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो, जेथे आपण स्टॉक मार्केट संदर्भात ज्या काही न्यूज असतात, अपडेट्स असतात, त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करतो, जेणेकरून आपला जो काही मराठी गुंतवणूकदार आहे, ट्रेडर आहे, त्यांच्या मनामध्ये असणारे या स्टॉक संदर्भातले डाऊट्स आपल्या या व्हिडिओमार्फत पूर्णपणे आपण क्लिअर करतो. आता ही जी न्यूज आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो, की या कंपनीला सेमीग्लुटाइड इंजेक्शन तयार करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, परंतु त्यांचा बिझनेस कागदावरती येण्यासाठी मित्रांनो जवळजवळ 1 ते 2 क्वार्टर लागणार आहेत. त्यामुळे आपल्याला कंपनीचा 5चा परफॉर्मन्स कशा प्रकारचा होता, कंपनी करंटली आता कशा प्रकारची परफॉर्म करते, या सगळ्या गोष्टी आपल्या बारकाईने पडताळून पाहायच्या झाल्या तर या स्टॉकचं आपण आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती आपण कंप्लीट अनालिसिस करणार आहोत आणि पुढे व्हिडिओच्या शेवटी मी या स्टॉक संदर्भातला माझा क्लिअर व्ह्यू देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल पहिले तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला जर पुढे जाऊन आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तर आपले 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत मित्रांनो, त्याच्यामधला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटल्स. त्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजतं. सेकंड व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजतं. त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल, त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, कंपनीला त्याच्यामध्ये रेव्हेन्यू कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट होतोय का, ती माहिती आपल्याला त्यातनं समजते. आणि चौथं म्हणजे चार्टमध्ये आपल्याला सपोर्ट्स कुठे तयार झालेत, पुढे रेसिस्टन्स कुठे आहेत, त्यानंतर पुढे जाऊन चार्ट मोमेंटम कशा प्रकारचा तयार होऊ शकतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर फंडामेंटलमध्ये सगळ्यात पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवला ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 32.8 पाहायला मिळतो, जवळजवळ डबल आहे. त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात कंपनीने प्रॉफिट कमवला ते आपल्याच्यातनं समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 28 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्याच्यातनं समजते. तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.03 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्याच्यातनं समजते. तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला जवळजवळ 52.5 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजतं. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट असेल, त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, हे सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याच्यातनं समजते. तो रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 38 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ना ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 1 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो, म्हणजेच कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याच्यातनं समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 4 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीच्या फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची वर्गवारी केली जाते आणि एक ॲव्हरेज काढला जातो, ज्याला झेड स्कोर असं नाव देण्यात आलंय. आता याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे का दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तो रेशो किती लागतो आपल्याला, 3 किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपल्याला जवळजवळ 5.7 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे आणि तेच आपण पाहिलं तर 0च आहे. टोटल प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे, 49.48 आणि टोटल ही होल्डिंग जी आहे ती अनप्लेज आहे, म्हणजेच कोणत्याही प्रकारे प्रमोटर्सने त्यांच्या शेअरवरती कर्ज घेतलेलं नाहीये, त्याच्यामुळे हा पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला जवळजवळ 33.3 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे.
आता ओव्हरऑल याची रेटिंग बघितली तर 9ची रेटिंग आले, म्हणजे स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये गेला आहे. म्हणजेच काय, तर स्टॉक इथे आपला फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. सेकंड फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशन. आता व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी पाहायला मिळतो 28.3 आणि स्टॉकचा पी आहे 10.4. आपला पी इथं चांगला पाहायला मिळतोय. सेकंड इबिटा 20च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा इथं आपल्याला 6.38 पाहायला मिळतो. इबिटा देखील चांगला पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.2च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथे 0.07 आहे. पेग रेशो देखील चांगला पाहायला मिळतोय. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे पीबी रेशो, जो आपला 4 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि इथे पीबी रेशो 1.91 पाहायला मिळतोय. पीबी रेशो देखील चांगला पाहायला मिळतोय. आता ओव्हरऑल व्हॅल्युएशन पाहता मित्रांनो आपलं असं कळून येते की व्हॅल्युएशन देखील चांगल्या प्रकारचे आहेत. म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे असं आपण बोलू शकतो. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियल. त्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता इथे PNL मध्ये 2014 मध्ये जर आपण त्यांचा सेल्स बघितला तर 739 करोडच्या आसपास होता आणि आता लास्ट इयर म्हणजे 2025 मध्ये आपण बघितलं तर 4430 करोडच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 10 ते 11 वर्षाच्या कालावधीमध्ये मित्रांनो या कंपनीने 7 ते 7 पट जे आहे ती त्यांची ग्रोथ केलेली आहे असं आपला क्लिअर कट कळून येत आहे. आता इथं इयर ऑन इयर जर बघायचं झालं 2014 पासून 2018 पर्यंत आपल्याला कन्सिस्टंटली बिझनेसमध्ये ग्रोथ होताना पाहायला मिळते. परंतु पुढे 2019 ते 2021 मध्ये थोडेसे चढउतार झालेले आहेत बिझनेसमध्ये. परंतु पुन्हा 2022 पासून त्यांनी मित्रांनो पिकअप घेतलेला आहे आणि कन्सिस्टंटली सेल्समध्ये वाढ होताना पाहायला मिळते. त्याच्यामुळे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर सेल्स चांगल्या प्रकारचा त्यांचा वाढलेला आहे. आता नेट प्रॉफिट जर खाली बघायचं झालं तर नेट प्रॉफिट 2014 मध्ये 98 करोडच्या आसपास होता आणि आता लास्ट इयर मध्ये 2025 मध्ये तो वाढून झाला 1883 करोडच्या आसपास. पण नेट प्रॉफिटमध्ये देखील किती मोठ्या प्रकारे जंप घेतलेल्या कंपनी ते आपल्या इथे क्लिअर कट कळून येत आहे. मध्ये जर आपण बघितलं तर इयर ऑन इयर चांगल्या प्रकारची वाढ होत आहे. फक्त मध्ये जसं बिझनेस थोडासा डाऊन झाला होता 2 ते 3 वर्षामध्ये, तसा नेट प्रॉफिट देखील थोडासा 19-20 डाऊन झालेला आपल्या इथं पाहायला मिळतोय. पण ओव्हरऑल विचार करता जर आपण बघितलं तर आपल्याला नेट सेल्स आणि नेट प्रॉफिट दोन्ही देखील चांगल्या प्रकारचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा फायनान्शियल फॅक्टर जो आहे तो देखील आपण पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करणार आहोत. 3 फॅक्टर बघितले, फंडामेंटल जो आपल्याला चांगले पाहायला मिळालेत, व्हॅल्युएशन देखील आपल्याला चांगले पाहायला मिळालेत आणि तिसरं फायनान्शियल जे आहे हा फॅक्टर देखील चांगला पाहायला मिळाला आहे. आता लास्ट फॅक्टर आहे तो म्हणजे चार्ट. त्यासाठी आपण चार्ट ओपन करून आता बघूया. आता चार्टवर आपण जर बघितलं तर ज्या दिवशी ही न्यूज आली होती मित्रांनो ती 16 फेब्रुवारी, त्या दिवशी आपण पाहू शकतोय किती चांगल्या प्रकारची ही ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे. हाय क्रिएट केला होता 828च्या आसपास आणि त्यानंतर क्लोजिंग जे आहे ते 881च्या आसपास झालेली आहे. 11 ते 12% आसपास ही स्पाईक आली होती. आपण चेक करून घेऊया एक्झॅक्ट किती पर्सेंटची स्पाईक होती. बघा 12 ते 12.5% आसपास ही स्पाईक आलेली पाहायला मिळाली. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं 2 ते 3 दिवस कंटिन्यू आपल्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह मोमेंटमच पाहायला मिळतोय. आता वरती जर रेसिस्टन्स बघायचं झालं मित्रांनो तर पहिला रेसिस्टन्स आपला इथे एक 960च्या आसपास पाहायला मिळतोय. त्यानंतर सेकंड रेसिस्टन्स जो आहे तो इथे 1058च्या आसपास आणि थर्ड रेसिस्टन्स जो आहे तो आपल्याला इथे एक 1340च्या आसपास पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारचे वरती 3 रेसिस्टन्स आहेत. आणि नियर बाय सपोर्ट जर बोलायचं झालं तर पहिला सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळतोय 817च्या आसपास. त्यानंतर सेकंड सपोर्ट जो आहे तो आपल्याला इथे एक 774च्या आसपास पाहायला मिळतोय आणि थर्ड सपोर्ट जो आहे तो आपल्याला इथे एक 724च्या आसपास पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारचे सपोर्ट रेसिस्टन्स आहे मित्रांनो. आता या स्टॉक संदर्भात जर लॉंग टर्मचा विचार करायचा झालं तर त्यासाठी आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर याचं अनालिसिस करावं लागेल. त्यासाठी आपण मंथली चार्ट ओपन करून घेऊया. आता मंथली चार्टवर जर आपण बघितलं तर आपल्याला एक मोठंसं करेक्शन मागे पाहायला मिळालं होतं सप्टेंबर 24 पासून एक फेब्रुवारी 25 पर्यंत. ते करेक्शन किती पर्सेंटचं आलं होतं ते आपण चेक करून घेऊया. जो ऑल टाईम हाय क्रिएट केला होता स्टॉकने तिथून स्टॉक जवळजवळ 50 ते 55% करेक्ट झाला होता. त्यानंतर इथून स्टॉकने बाउन्स घेऊन आता वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय स्टॉक. आता इथे जे बाउन्स घेतलं मित्रांनो तिथे एक स्ट्रॉंग असा डिमांड झोन होता आणि डिमांड झोन असल्या कारणाने तिथून बायर्स ॲक्टिवेट झालेत आणि स्टॉकला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अजून देखील आपल्याला प्रॉपर वरच्या साईडला मोमेंटम क्रिएट झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जोपर्यंत ही एक लेवल आहे मित्रांनो 1058च्या आसपास, जो आपल्याला तुम्हाला मी सेकंड रेसिस्टन्स असं सांगितलंय, या सेकंड रेसिस्टन्सच्या वरती आपल्याला क्लोजिंग मिळाली आणि 1 ते 2 महिने स्टॉकने सस्टेन केलं तर कंटिन्यू वरच्या साईडला आपल्याला एक चांगल्या प्रकारचा मोमेंटम पाहायला मिळू शकतो. तोपर्यंत थोडंसं आपल्याला वेट केलेलं चांगलं राहील. आता हे डिपेंड करणार आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या टाईपचे ट्रेडर आहात, तुम्ही अग्रेसिव्ह आहात की कन्झर्वेटिव्ह आहात. तुम्ही जर अग्रेसिव्ह असाल मित्रांनो तर आपला स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळाला आहे. चारीच्या चारी फॅक्टर आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले.
त्याच्यामुळे तुम्ही आता इथे तुमची पोझिशन घेऊ शकता, फक्त तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस मेंटेन करायचा आहे. आणि जे मित्रांनो कन्झर्वेटिव्ह आहेत, ज्यांना सेफ एंट्री हवी आहे, ते छोटीशी क्वांटिटी या लेवलला ॲड करू शकतात, किंवा अजून स्टॉक खाली थोडासा करेक्ट झाला आणि पुन्हा एक त्यांचा डिमांड झोनमध्ये आला, तिथे छोटीशी क्वांटिटी ॲड करू शकतात. किंवा जो मी तुम्हाला सांगितलं लेवल सांगितलं मित्रांनो, सेकंड रेसिस्टन्स जो आहे 1058च्या आसपास, त्याच्यावरती क्लोजिंग दिली आणि स्टॉकने सस्टेन केलं, त्यानंतर पाहिजे तुम्ही नवीन फ्रेश एंट्री त्याच्यामध्ये घेऊ शकता, ते देखील तुमचा स्टॉप लॉस मेंटेन करून. तर ही अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलं की 11 ते 12% स्पाईक कशामुळे आली, त्याच्यामागची कारणे आपण समजून घेतली. त्यानंतर आपले 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर होते ते आपण पडताळून पाहिले. त्याच्यामध्ये आपल्याला फंडामेंटल स्ट्रॉंग पाहायला मिळाले, व्हॅल्युएशन देखील स्ट्रॉंग पाहायला मिळालेत, तिसरं फायनान्शियल देखील आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळालेत, आणि चौथा चार्ट जो आहे तो देखील आपला चांगल्या प्रकारचा इथं पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे याच्यावरती माझा व्ह्यू जर सांगायचा झालं तर जी सेकंड 1058च्या आसपास जो रेसिस्टन्स आहे मित्रांनो, त्याच्यावरती आपल्याला समजा क्लोजिंग मिळाली आणि स्टॉक वरती सस्टेन झाला, तेव्हा आपण याच्यामध्ये एक फ्रेश एंट्री घेणं आपल्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी होऊ शकते. आणि थोडीसे तुम्ही ॲग्रेसिव्ह असाल तर तुम्ही हाय त्या लेवलला देखील छोटीशी क्वांटिटी तुमच्या पोर्टफोलिओ ॲड करू शकता, कारण की स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. फक्त तुम्हाला एवढंच माझं सांगणं आहे मित्रांनो, जिथे पण तुम्ही एंट्री घेणार मित्रांनो, तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेन करूनच पुढे जायचं आहे. तशा प्रकारची माहिती होती, ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केली. तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या, आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही.